नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या महत्त्व वाढवणार किती आणि कधी आणि कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असू नका. करू शकता. कांद्याचे प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी मागील 15 वर्षातील कांदा उत्पादन आणि निर्यात धोरणातील बारकावे समितीच्या कामकाजात उभारले जातील. कोणत्याही परिस्थितीत निर्यातमध्ये खंड पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. कांदा लागवडीची अचूक माहिती धोरणकर्त्याच्या हातामध्ये असली पाहिजे. साठवणुकीत नुकसान होणारे कांद्याचे प्रमाण मोठे आहे. हा कांदा वाचून उरलेला कांदा नियमितपणे निर्यात करणे या धोरणाचा मूळ गाभा असेल. आणि समिती पुढील काळात नाशिक आणि सोलापूरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मेळावा घेईल, असे महाराष्ट्र राज्य कांदा धोरण समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटले आहे. बटाटा दराने प्रारूप कांद्यासाठी वापरणार. वर्षातील 3 महिने उत्पादन होणे, शीतसाखळी आणि बाजारातील मागणी या ठिकाणी बघितलं तर पुरवठ्याचे आधारित दर स्थिरीकरण झालेल्या बटाट्याचे प्रारूप अभ्यासून कांद्याची सातत्यपूर्ण निर्यात, किमान आधारभूत किंमत, प्रक्रिया आणि लागवड पद्धती ही पंचसूत्री स्वीकारून बटाट्याप्रमाणे कांद्याचे शाश्वत धोरण निश्चित करण्यात येईल. कांदा साठवणुकीच्या सर्व या ठिकाणी बघितलं व्यवस्थांना अभ्यास करून सरकार शिफारस केली जाईल, असे मत महाराष्ट्र राज्य कांदा धोरण समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले आहे. कांदा निर्याती संदर्भातील, कांदा संदर्भातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. भेटू आपण